मोमोजसाठी लागणारे साहित्य: पत्तागोबी बारीक कट केलेली आणि गाजर, कोथिंबीर, जिरा आणि मिरची पूड, सोया सॉस, मीठ आणि शिमला मिरची, लसूण आणि अद्रक. आणि चटणीसाठी लागणारं मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि टमाटर. आता टमाटर आपण गरम ह्याच्यात टाकू. टमाटर आता गरम पाण्यात टाकल्या. मिरची आणि टमाटर उकळू द्यायचे 5 मिनिट. आता 2 वाटी मैदा घेतला. पीठ मळून घेऊ टमाटर होईपर्यंत. 2 वाटी मैदा आणि मीठ, थोडं तेल. आता पीठ भिजवून घेऊ. पीठ घट्ट भिजवायचं. पीठ आता 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण सारण तयार करू. टमाटर आता चांगल्यापैकी शिजले. आता आपण याला थंड होऊ देऊ. आता तेल टाकू सारण तयार करण्यासाठी. कमीच टाकायचं तेल. याच्यामध्ये लसूण आणि अद्रक, शिमला मिरची, गाजर, पत्तागोबी, आता पत्तागोबीमध्ये पाणी असते ना, पूर्ण आटून होईपर्यंत परतून द्यायचं 10 मिनटं. पूर्ण कोरडं झालं पाहिजे. आता पाणी पूर्ण आटलं 5 मिनटं. जास्त सारण असलं तर 10 मिनटं, कमी असलं तर 5 मिनटं. 4 लोकांसाठी. त्यामध्ये टाकू मिरा आणि जिऱ्याची पूड आपल्या आवडीनुसार. मीठ, आणि सोया सॉस. थोडी कोथिंबीर. सारण तयार आहे. आता याच्यामध्ये आपण पनीर किसून टाकू. याच्यामध्ये मी आता पनीर टाकलं. मोमोजसाठी सारण तयार झालं. टमाटरची साल काढायची अशी. आता चटणीचं आपण मिक्सरमधून वाटून घेऊ. चटणीचं वाटण तयार. आता थोडं तेल टाकलं तर लसूण किंचित फ्राय करायचं. आणि चटणीचं वाटण. चटणीमध्ये टाकायचं थोडं टमॅटो सॉस आणि शेजवान चटणी, म्हणजे त्याला थोडी चव येते तिखटाची. ज्याला काश्मीरी मिरची टाकायची असेल तर टाकू शकता कलर यायसाठी. आणि मीठ आवडीप्रमाणे. किंचित साखर. आपली चटणी तयार. 2 मिनटं शिजवायची. चटणी जर घट्ट झाली असेल तर थोडं पाणी टाकलं तरी चालेल. आता मस्त 2 मिनटं शिजवायची.
2 उकड्या येऊ द्यायचे. असे छोटे छोटे गोळे करायचे आणि एवढी साईजची लाटायची. मी बघा कशी भरते आता. याच्यात सारण अशी पापडी घ्यायची, असं पकडायचं कचोरीसारखं आणि याच्यामध्ये सारण टाकायचं. सारण टाकलं का हा भाग धरायचा, हा भाग असा घ्यायचा. हे अशी तयार होते. दिसते की नाही मला काही माहीत नाही, पण असं तयार होते. आणि हे समोरचं टोक असं करायचं. आपला मोमो तयार. अशा प्रकारे आपले मोमोज तयार. आता आपण हे उकडायला ठेवू. असे आपण वाफेवर ठेवू. गरम पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये चाळणी ठेवली. आता हे 5-6 मिनटं वाफू देऊ. मोमोज तयार झाले. अशा प्रकारे आपले मोमोज आणि चटणी मेयोनीज तयार झाले. कसे वाटले नक्की सांगा. लाईक आणि शेअर करा.